महाराष्ट्र के सांगली जिले के शिराला शहर की नागपंचमी पर्व परंपरा को लेकर एक महत्वपूर्ण पहल राज्य विधानमंडल के मानसून सत्र में देखने को मिली। शिराला की विश्व प्रसिद्ध जीवित नाग पूजा की परंपरा को पुनः मान्यता दिलाने और केंद्र सरकार के समक्ष राज्य की ओर से सकारात्मक भूमिका प्रस्तुत करने की मांग को लेकर विधायक सत्यजीत देशमुख ने लक्ष्यवेदी सूचना के अंतर्गत सवाल उठाया, जिस पर राज्य के वन मंत्री गणेश नाइक ने भावनात्मक और आश्वस्तिपूर्ण जवाब देते हुए शिरालकरों की भावना का सम्मान करने का वादा किया। शिराला की विश्व प्रसिद्ध नागपंचमी परंपरा को केंद्र सरकार से विशेष अनुमति दिलाने की मांग विधायक सत्यजीत देशमुख ने राज्य के मानसून सत्र में लक्ष्यवेदी सूचना के तहत उठाई। उन्होंने कहा कि यह केवल धार्मिक पर्व नहीं बल्कि सांस्कृतिक और जैविक सह अस्तित्व की प्रतीक परंपरा है, जिस पर वन्यजीव संरक्षण कानून के चलते प्रतिबंध है। इस पर वन मंत्री गणेश नाइक ने विधानमंडल में आश्वस्त करते हुए कहा कि सरकार शिरालकरों की भावनाओं का सम्मान करते हुए केंद्र के समक्ष सकारात्मक भूमिका प्रस्तुत करेगी। उन्होंने यह भी स्पष्ट किया कि परंपरा और पर्यावरण संरक्षण के बीच संतुलन कायम रखते हुए कोई भी निर्णय लिया जाएगा। शिराला के नागरिकों ने इस पर पहल पर सकारात्मक प्रतिक्रिया देते हुए विधायक और मंत्री के प्रयासों की सराहना की है। सध्या राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये शिराळा विधानसभाचे लोकप्रतिनिधी सन्माननीय सत्यजीतजी देशमुख यांनी शिराळ्याच्या नागपंचमीच्या संदर्भात आणि पूजेस परवानगी मिळण्यासंदर्भात त्यांनी आपले लक्ष्यवेधी मांडली। या लक्ष्यवेधीसाठी सन्माननीय जयंतरावजी पाटील साहेब, अर्जुन खोतकर साहेब, सन्माननीय गोपीचंदजी पडळकर या सन्माननीय लोकप्रतिनिधींनी याला पाठिंबा देऊन ही नागपूजा व्हावी या संदर्भात आपला पाठिंबा व्यक्त करून भावना व्यक्त केल्या। पण या नागपंचमी संदर्भात जर बोलायचं झालं तर इसवी सन 2003 साली काही प्राणीमित्र संघटनेकडून या नागपंचमीमध्ये जे नागपंचमी संदर्भात उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल केली आणि या जनहित याचिकेनुसार काही इंटरिम जजमेंट्स आली आणि नागाला पकडणं आणि त्याचं वाहतूक करणं, त्याचे खेळ करणं या संदर्भामध्ये त्याच्यावर बॅन आली। विशेषतः ही आमची धार्मिक परंपरा आहे आणि या धार्मिक परंपरा आमची रिलिजियस असणारा आमचा हक्क आहे। पण हे करत असताना या प्राणीमित्रांच्या असणाऱ्या याचिकेमुळे याच्यावर बंधनं आली। यानंतर इसवी सन 2014 पर्यंत वेगवेगळ्या 3-4 याचिका दाखल झाल्या आणि सगळ्याचा परिपाक हा झाला की या नागपंचमीवर कायमचं बंधन आलं। पण 2014 नंतर 2018 साली 17 साली पर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा या संदर्भात केस दाखल झाली होती। एकंदरीत 1972च्या ॲनिमल ॲक्टनुसार याच्यावर बंधनं आली, पण आमचा धार्मिक हक्कही आहे। सन्माननीय लोकप्रतिनिधींनी या संदर्भात प्रश्न मांडलेला आहे। आता हा प्रश्न असणाऱ्या देशाच्या वनमंत्र्यांसमोर या संदर्भातली मीटिंग होणार आहे। ही मीटिंग झाली, देशाचे असणारे सन्माननीय नेते अमित भाई शाह हे या मीटिंगला उपस्थित राहणार आहे। पण या सगळ्या असणाऱ्या मीटिंगचा परिपाक होऊन ही जी नागपंचमी परवानगी मिळाली आणि विशेष आम्हाला नागपंचमी संदर्भात आमचा नेहमीप्रमाणे पूर्वरत जर झाली तर निश्चित या सगळ्या असणाऱ्या लोकप्रतिनिधींचे आम्ही अभिनंदन करू, स्वागत करू आणि शिराळकरांच्या वतीनं त्यांचा जाहीर सत्कार करू। नमस्कार, मी शिराळ्यातला रहिवासी विद्याधर विजयराव कुलकर्णी शिराळ्यातलाच असून आज जो आपल्या नागपंचमीचा प्रश्न इथं आपल्या सर्व माध्यमांच्या ह्याच्यातून उपस्थित आपल्या जे लोकप्रतिनिधी आहेत माननीय सत्यजीत देशमुख भाऊ यांनी जो उपस्थित केलेला आहे त्यामधून त्या आज शिराळकरांना एक अशी खरंच एक अपेक्षा निर्माण झालेली आहे की ह्याच्यामध्ये काहीतरी कोणतर काम करत आहे। कारण आजपर्यंतच्या इतिहासामध्ये ह्याच्याबद्दल नुसती चर्चा होत होती, तर आजच्या मितीला असं घडलेलं आहे की ह्या भाजप सरकारमध्ये हा प्रश्न कोणीतर तडीला लावायचा प्रयत्न करते असं कुठं तर लोकांच्या निदर्शनास प्रामुख्याने यायला लागलेलं आहे। आणि त्या गोष्टीमध्ये आमचे जे नेते आहेत माननीय आमदार साहेब सत्यजीत देशमुख साहेब यांनी खरंच प्रयत्न करत आहेत, जीव तोडून ते प्रयत्न करत आहेत आणि हा प्रश्न आमच्या सर्व शिराळकरांच्या दृष्टिकोनातून अतिशय जीवाभावाचा आहे की जेणेकरून ह्या नागाला आमच्या इथल्या आया बहिणी आहेत त्या सर्व भाऊ मानतात। याचा अर्थ आम्ही त्याचं 100% त्याला कुठं दगाफटका करत नाही। ही परंपरा आहे, गेली 1200 वर्ष जुनी असलेली ही परंपरा आहे। ह्याच्यामध्ये आमच्या भावना आणि आमचा एक भावनिक बरोबर म्हणजे त्याच्याबरोबर एक आमचं श्रद्धास्थान पण ते आहे। त्यामुळे हिथं कुठलाही राजकीय खटाटोप न करता जे काय सर्वांनी एकत्र येऊन हे जे काय प्रयत्न चालू आहे त्याला सगळ्यांनी साथ देणं गरजेचं आहे आणि आमच्या शिराळकरांचा जो मनातला भावनाचा जो श्रद्धेचा जो प्रश्न आहे तो 100% कुठंतरी निकालात निघल अशी आम्हाला आता कुठंतरी आशा पण निर्माण झालेली आहे आणि मनात एक कुठंतरी पालवी फुटलेली आहे। त्या गोष्टीला जरी कोणी आता काय बोलत असलं तरी पण ह्या सरकारमध्ये ब्रेक लागणार नाही अशी मला 100% आशा आणि खात्री वाटते। आणि हा प्रश्न
मार्गी लागून शिराळकरांचा जो एक हे आहे म्हणजे बरेच दिवस प्रलंबित 2002 पासून पडलेला जो प्रश्न प्रलंबित आहे तो मार्गी लागल, आमच्या शिराळ्याला गतवैभव प्राप्त होईल आणि त्या वैभवामधून शिराळाचा जो इतिहास आहे तो संपूर्ण जगाच्या समोर कुठेतरी मांडला जाईल आणि त्यामुळे आमच्या शिराळकरांचं एक मनाचं खूप मोठं समाधान मिळेल. त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि आमच्या आमदार साहेबांना पण धन्यवाद देतो त्याबद्दल. आणि तुम्ही जे इथं आज माझी मुलाखत घेतली त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो.